माझ्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष श्री कृष्णराज महाडिक आहेत. सरांविषयी काही बोलायची आवश्यकता नाही, कारण की सर हे पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. सर, आजची जी ही तिरंगा यात्रा संभाजीनगरमधली आहे, या यात्रेला प्रचंड प्रमाणामध्ये युवा मोर्चाचे कार्यकर्ते येताना दिसत आहेत. बीड असेल, लातूर असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये रेग आहे लागलेली. काय आहे खास आज या तिरंगा यात्रेमध्ये? सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गेले 12 वर्ष खरं तर म्हणजे देशाची सेवा, लोकांची सेवा याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाच्या हृदयामध्ये देशभक्ती पेरण्याचं मला वाटते भारतीय जनता पार्टीने काम केलं आहे आणि ते मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याच पद्धतीने ह्या वर्षी 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिरंगा रॅली काढली पाहिजे युवकांसाठी. या उद्दिष्टाने सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी खरं तर खूप मोठ्या संख्येने, म्हणजे मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असाल, आता पुण्यामध्ये जी झाली, आपल्या विदर्भामध्ये होणार आहे, कोकणात होणार आहेत, काही झाल्यासुद्धा खूप मोठा प्रतिसाद त्याला आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून तर होतच आहे, परंतु ह्यामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी, वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे जे युवक आहेत, स्पोर्ट्समन आहेत, त्यानंतर युवा शेतकरी असतील, उद्योजक असतील, कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, हे सगळेजण यामध्ये सहभागी होत आहेत. आणि ह्याचा अजेंडा एवढाच आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राबद्दल अभिमान असला पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये तिरंगा बाबतीत आपला अभिमान असला पाहिजे. आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये खूपच मोठा, म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा आज कार्यक्रम होणार आहे. आमचे सगळे युवा मंडळी इथं आलेले आहेत आणि आम्ही सगळेजण आजच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी फार उत्साही आहे. माझा दुसरा प्रश्न आहे, आपली जी युवा जागर यात्रा चालू आहे त्याला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यामध्ये आपण बीड असेल, लातूर असेल, या ठिकाणी कधी येणार आहात? आमचा लवकरच सर्वच जिल्हे, म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, परभणी, धाराशिव, ह्या सर्व म्हणजे प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये आम्ही, मला वाटतं या महिन्याअखेर किंवा पुढच्या महिन्यात आमचं नियोजन लागतंय. मी विशेषतः मराठवाड्यामध्ये काम करण्यासाठी सुद्धा फार उत्साही आहे, कारण ह्याच्या आधी मी म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर आपण काम करतोच, उत्तर महाराष्ट्राला पण नाशिकला एकदा जाऊन आलो होतो, परंतु मराठवाड्यात मी आज पहिल्यांदा आलो आहे. त्यामुळे मी ह्या संपूर्ण विभागामध्ये काम करण्यासाठी उत्साही आहे. इथले सगळे आमची जी युवा टीम आहे ती सुद्धा भरपूर ॲक्टिव्ह आहे, म्हणजे कुठलेही कार्यक्रम असतील तर खूप अग्रेसरपणे ते येऊन करतात आणि त्या गोष्टीचा पण मला अभिमान आहे. आणि मला खात्री आहे की या संपूर्ण मराठवाड्यातल्या युवकांना जोडण्यासाठी आम्ही चांगल्या योजना, चांगले कार्यक्रम राबवू आणि मला खात्री आहे की त्याला सुद्धा प्रतिसाद चांगला मिळेल. दुसरा शेवटचा प्रश्न आहे, आपली नरिमन पॉईंट पासून जी युवा जागर यात्रा चालू झाली होती, मी ती यात्रा कव्हर करण्यासाठी आलो होतो त्या ठिकाणी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवक तुमच्याकडे वळलेला दिसतोय महाराष्ट्रातला. काय राज असेल कृष्णराजांचा? नाही, हा राज नाही, हा आमच्या पक्षाची जादू आहे. मी तर फक्त एक कार्यकर्ता आहे जो पक्षाचं काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मी जेव्हा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जातोय तेव्हा माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा जोडले गेलेले अनेक महिला, अनेक युवक माझ्याशी येऊन भेटतात, चर्चा करतात आणि मला अतिशय आनंद आहे, कारण इतकी मोठी संधी आहे महाराष्ट्रभर प्रवास करण्याची. आणि म्हणजे ही यात्रा चालती फिरती विद्यापीठ आहे. मी नेहमी म्हणतोय की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीबरोबर जेव्हा तुम्ही संवाद साधता तेव्हा प्रत्येकाकडनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात. मग आज सुद्धा आम्ही रॅली झाल्यानंतर काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, आमची जी युवकांची टीम आहे, मी पूर्ण संभाजीनगर थोडंसं फिरून येणार आहे. कशा पद्धतीने काय काय आम्ही काल, आता 52 जे गेट्स आहेत संभाजीनगर मी ते बघून आलो. काल गुरुवार होता, आम्ही एका स्वामी समर्थ महाराजांच्या एकदम खूप चांगल्या आणि पवित्र अशा देवस्थानाला जाऊन आलो. आमच्या युवा मोर्चाच्या मीटिंग झाल्या, त्यामुळं अतिशय आनंद आहे. मला वाटतं ही संधी ह्या वयात मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मी पक्षाचे, मुख्यमंत्री साहेबांचे आणि चव्हाण साहेबांचे मनापासून आभार मानतो. खरं हे होते कृष्णराज महाडिक. खरंच त्यांच्याकडे महाराष्ट्रातला युवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वळलेला दिसत आहे. भविष्यामध्ये कृष्णराज महाडिक महाराष्ट्रामध्ये काय नवीन क्रांती करणार आहेत हे आपण पाहणार आहोत युवकांच्या माध्यमातून. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनने, दर्पण मीडिया, छत्रपती संभाजीनगर.